अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। पशुवर्धन अभियानाअंतर्गत पाहिलं तर पंकजा मुंडे यांच्या कार्यक्षेत्राचा पहिलाच कार्यक्रम आहे। आम्ही या ठिकाणी आता पशुपालकांचा या ठिकाणी कार्य मेळावलिकीत आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे पशुवर्धन पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर पहिलाच कार्यक्रम होतोय। अशा अनेक ठिकाणी जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। हा पंकजा मुंडेच्या मतदारसंघातला पहिलाच कार्यक्रम असणार आहे। हे कार्यक्रम परळीतील नटराज रंगमंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। आपण या पाहू शकता या ठिकाणी सकाळपासूनच पशुवर्धनच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल देखील लावण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पशुपालक जे या सहभाग होणार आहेत आणि या ठिकाणी पाहतोच या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने जे पशुपालक आहेत यांची आता या ठिकाणी स्टॉलला देखील हजेरी लावण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी आता पशुपालकांनी मोठी गर्दी देखील करण्यात आलेली आहे। आता माझ्यासोबत पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण सकाळपासूनच हा कार्यक्रम लावण्यात आलेला आहे। दुपारी पंकजा मुंडे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या कार्यशाळेत त्यांची संपूर्ण भेट देखील देण्यात येतात। आता माझ्यासोबत ज्यांची आयोजन केलं आहे त्यामुळे कशा पद्धतीनं हा कार्यक्रम असणार आहे पंकजा मुंडेंच्या क्षेत्रामध्ये पाहिलं हा पहिलाच कार्यक्रम असतो। अशात आपण पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम घेतला जातो। हा पहिलाच कार्यक्रम आहे, काय सांगाल? आमच्या आदरणीय मंत्री महोदया पंकजाताई यांच्या प्रेरणेने हा राष्ट्रीय पशुधन अभियान ही जी केंद्र पुरस्कृत योजना आहे यामध्ये आम्ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे। अशा प्रकारची कार्यशाळा राज्यातील प्रत्येक 34 जिल्ह्यामध्ये आम्ही आयोजित करणार आहोत। या कार्यशाळेमध्ये आपण राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत पशुपालकांना 50% म्हणजे जास्तीत जास्त अधिकतम 50 लाख रुपयापर्यंतचं अनुदान उपलब्ध करून देतो। यामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, वैरण प्रक्रिया उद्योग, अश्वपालन या सर्व प्रकल्पाकरता आपल्याकडे अनुदान उपलब्ध आहे। ही सर्व प्रक्रिया जी ऑनलाईन पद्धतीने असते आणि यासाठी पशुपालकांना या योजनेची जास्त माहिती व्हावी, त्यांनी लाभ घ्यावा याकरता आपण ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेमध्ये आज आम्ही नुसती योजनेची माहिती देणार नाहीत तर योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज सादर करायचा याचं प्रात्यक्षिक डेमॉन्स्ट्रेशन आम्ही करून दाखवणार आहोत की जेणेकरून पशुपालकांना हा अर्ज सादर करणं योग्य आणि सुलभ होईल। या ठिकाणी पाहिलं आपण मोठ्या प्रमाणात स्टॉल देखील लावण्यात आलेले आहे। स्टॉल पहिले सकाळपासून पशुपालकांचे जे पालक आहेत त्यांनी आता गर्दी करण्यात आलेली आहे। नेमक्या या स्टॉलमध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपण? ह्या स्टॉलमध्ये जे पशुसंवर्धन व पशुपालन असतं यामध्ये पशूंचा आहार, यामध्ये अझोला आहे, त्यानंतर मुरघास निर्मिती आहे, चाप कटर्स आम्ही त्यांना दाखवलेले आहेत किंवा सायलेज करणाऱ्या मशीन्स, त्यानंतर आजकाल मजुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होतो म्हणून मिल्किंग मशीनचा उपयोग केला जातो, तर मिल्किंग मशीन्स आहेत, औषधं आहेत। त्याचप्रमाणे जे शेण आहे त्या शेणापासून विविध गोशाळेमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पादनं निर्माण करण्यात येतात की ज्याला आज चांगल्या प्रकारे मागणी आहे। तर अशा प्रकारचे उत्पादन विक्रीला ठेवलेले आहे किंवा पशुपालकांच्या माहितीसाठी ठेवलेले आहेत। ते पाहिलं तर आता काहीच वेळामध्ये पंकजा मुंडे यांचं आगमन होईल आणि या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि जे पशुपालक आहे यांना देखील संपूर्ण आता मार्गदर्शन करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन अमित अजय, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड।